प्रत्येक वर्षाची सुरुवात आपण छान करतो. कोरोना झाल्यानंतर तर प्रत्येक वर्ष आशावाद घेऊनच आपण इथे पुढे चालत असतो. आणि मग अशा वेळी मंगेश पाडगावकरांची एक कविता जी आपल्याला खरोखरच एक आशावाद देतं, एक वेगळी दृष्टिकोन देतं, अशी ती कविता मला इथे सादर करायची आहे. पण त्याच्या आधी 1-2 मिनिटं मी एक छोटीशी एक कथा सांगणार आहे, ज्याच्यातून ह्या कवितेचं खरं पार्श्वभूमी तयार होते. एक असा मेंढपाळ असतो, तो दररोज आपले गुरंढोरं चारायला जंगलात घेऊन जात असतो. त्यांना सोडून दिलं की तो आपल्या एका ठिकाणी बसतो झाडाखाली छान आणि दगड उचलतो आणि त्याला असं चिनी हातोड्याने वेगवेगळे त्याच्यात नको असलेले भाग काढून मूर्ती तयार करण्याचा प्रयत्न करतो, कारण त्याची ती आवड असते, तसा तो कलाकार असतो. काय होतं, पहिला दगड घेतो तो, त्याला हातोडीने मारायला लागला, चिनी हातोडीने घाव घालायला लागले की तो तुटतो, तो फेकून देतो. असं करत करत तो घरी जातो. पहिल्या दिवशी त्याला जमत नाही, 2-3 दिवस तो प्रयत्न करतो. शेवटी एका दगडातून अतिशय सुंदर सुबक मूर्ती तयार होते. आता ही इतकी छान मूर्ती तयार झाली म्हटल्यावर तो तिथे झाडाखालीच त्याची स्थापना करतो. कालांतराने त्याचं मंदिरात रूपांतर होतं. लोक यायला लागतात. मंदिरातली ती मूर्ती आणि ते जे सारखे तुटलेले दगड होते ते तिथे पायरीशी पडलेले असतात. येणारे जाणारे नमस्कार केल्यानंतर नारळ फोडायला त्या दगडांवर ते नारळ फोडतात. एक दिवस रात्री ती मूर्ती त्या पायरीशी असलेल्या त्या दगडाला म्हणते, कसा आहेस रे? तो म्हणतो, काय सांगू बाबा, तू त्यावेळी हातोडी चिन्याचे सगळे घाव सहन केलेस म्हणून मूर्ती म्हणून देव म्हणून आज पूजला जातोय. मी ते सहन न करता तुटलो आणि आज दररोजच माझ्यावर हातोडीचे काय किंवा या नारळाचे आघात मी आयुष्यभर सहन करतोय. माणसाचंही असंच असतं. ज्या ज्यावेळी कुठली कुठली संकट आणि संघर्ष करायची वेळ येते आणि जो लढवय्या वृत्तीने ते घाव सहन करतो त्याची मूर्ती होते. आणि जे तुटून पडतात, घाया होतात, ते कुठेतरी जीवनात अपयश सहन करतात. मग अशा वेळी काय करायला हवं? त्यावेळी आपली अशी माणसं असायला लागतात आणि त्याच वेळी मनमोकळेपणाने जगायचं असतं. तुम्हाला कळलंच असेल मी कुठली कविता सादर करते. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, ही जी मंगेश पाडगावकरांची अतिशय गाजलेली, तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली कविता मी इथे सादर करते, कारण ती माझी सुद्धा खूप आवडीची अशी कविता आहे. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरूहून पाखरासारखं बोलायचं. पाखरूहून पाखराशी बोलायचं. तुमचं दुःख खरं आहे कळतं मला. तुमचं दुःख खरं आहे कळतं मला. शपथ सांगतो तुमच्या इतकंच ठळतं मला. पण आज माझ्यासाठी सगळं विसरायचं. पण आज माझ्यासाठी सगळं विसरायचं. आपण आपलं चांदण होऊन अंगणभर पसरायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करून जगायचं. सूर तर आहेतच, आपण फक्त झुलायचं. सूर तर आहेतच, आपण फक्त झुलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरूहून पाखराशी बोलायचं. आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत? आयुष्यात काय केवळ काटेरी डंख आहेत का फक्त? डोळे उघडून बघा तरी प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत. डोळे उघडून बघा तरी प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत. हिरव्या रानात, पिवळ्या उन्हात जीव उधळून झुलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरूहून पाखराशी बोलायचं. प्रत्येकाच्या मनात एक गोडगोड गुपित असतं. प्रत्येकाच्या मनात एक गोडगोड गुपित असतं. दळवळणारं अत्तर जसं इवल्याशा कुपीत असतं. आतून फुलत फुलत विश्वासाने चालायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरूहून पाखराशी बोलायचं. आपण असतो आपली धून. आपण असतो आपली धून गात राहा. आपण असतो आपला पाऊस धात राहा. धुळझाणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या. मुका घ्यायला फुल आलं त्याला आपला गाल द्या. इवल्या थेंबावर सगळं आभाळ पेलायचं. मन मोकळं, अगदी मोकळं करायचं. पाखरूहून पाखराशी बोलायचं. पाखरूहून पाखराशी बोलायचं. धन्यवाद.